नमस्कार मंडळी, मी आतिश सुर्वे. आज आपण जात आहे सांगशी किल्ल्यावर. तिथंच आपण आज राहणार आहे, कॅम्पिंग करणार आहे. आणि यो युवराज, हे सगळे आपली नेहमीचीच गँग आहे. हे आपली नेहमीच यो आपल्यासोबत फक्त रायगडला असते. आज आला आमच्यासोबत, या ग्रुपसोबत, म्हणजे आमच्या कंपनीतल्या पोरांसोबत. यांना पोहायला जायचं. इथं आम्हाला लेट होत आहे. आणि आम्ही इथं पाताळगंगा नदीच्या इकडं आलो आहे. इथं वरती अक्षर त्या बिल्डिंग आहे. आणि हा देवराज, हे बघा इकडं पण नदी आणि मधून असं झाड आहे, फुल पाणी आहे. इकडं या पोरांना घेऊन ती चुकी गेली असं वाटते. आणि या लोकांना नुसतं पोहायचं चालते. असं तुझं इथं मन काय करते? पोवायचं मन करते. तेच मन करते. बघा आपल्याला इथं पाताळगंगाच्या इथं आलेलो ते असे खुबे बघायला भेटते. हे खातात ह्याला. आता इकडं खरोशीला आलं आहे. पुढं मित्र एक थांबला आहे, अनिकेत. आणि इथं ज्ञानेश्वर आहे. आणि तिकडं पाणी आलं आहे. इथं लेट येऊन तिकडं टाइमपास करते. याला ज्यूस प्यायचा झाला आता. हे पाण्या, यांच्यामुळे खूप लेट होतो आम्हाला. आपण पहिलाच बोट दिसला आपल्याला सांगशी किल्ल्यासाठी रस्ता. म्हणजे अजून लांब आहे, पण आंबिवली रोडपासून आपण आत आलो तर पहिलाच आपल्याला असं सांगशी किल्ला असा बोट दिसला आपल्याला इथं. याच्या अजून पुढं आहे. तसा किल्ला छोटाच आहे बोलतात. बघू आता. इकडं आता आपण जरा वेळ थांबले. तो मित्र वाटतं पाठी राहायला की पुढं आहे काय माहिती नाही, पण ते पाठी डिस्कस करताय मित्र. आणि मी इथं पुढं थांबलं आहे. इथं आमच्याकडे मॅप होता अथर्वकडे. कुठे आहात तू? हा बघा, इकडे बघ, तो मॅप इकडं होता आमचा. बघू आता कुठं पुढं आहे का मागं आहे नक्की. आता त्याला डायरेक्टली यायला सांगू पायथ्याशी, मला ट्रेक करू. आणि आता वाजले 6 वाजायला आले, 5:56 झाले. इथं आपला मित्र आलाय. म्हणजे आम्ही थांबलो नाही जास्त बोलत, कारण ट्रेक पण करायचं आहे. तर त्याला बोललो चल पुढं लवकर. किल्ल्याच्या पायथ्याशी आले. तिकडं सांगशी किल्ल्याचा बोर्ड दिसला की पुढे आले की अशी पत्र्याची शेड आहे, तिथं गाडी पार्क करू शकतात. समोरच ही मस्जिद आहे. आणि इथं आपला मित्र आले, मी जो बोललो ना कंपनी, आता दुसऱ्या कंपनी जाते. यो अनिकेत. आता रात्री गप्पा फुल होणार आहे. ते अशा माणसांशी बोलायचं नाही जे लेट करतात, बरोबर ना रे हर्षा? बरोबर आहे. इकडं गाड्या पार्क केल्या आहे. आणि इकडनं असं पुढं आलं की वरती असा रस्ता आहे जायला. एक बरं पण आहे की आम्ही संध्याकाळचं आलो, चढायला तेवढंच बरं पडेल. ही माहिती पॉज करून तुम्ही बघा. अभिप्राय, इथं हर्षवर्धन, इथं किल्ला. तर हर्षवर्धन किती टायमामध्ये किल्ला चढेल? काय वाटतं हर्षवर्धन? छत्रपती शिवाजी महाराज की जय. सध्या हर्षवर्धन जय शिवाजी. निशब्द झालेला दिसतंय. काय नाही निशब्द भाई, आमच्या ताकद आम्ही चढू शकतो समजलं का किल्ल्यावर. शेवटी मराठा आहे, काय पण झालं अरे तरी. राजांचा मावळा आहे, गड तर सर करणारच. कॅमेरा आला का? इथं दुसरा मावळा इथं जिवंत झालाय लगेच. आणि ह्यो मावळा अजून झोपलेला आहे. गॉगल. चला वरती भेटू. कॅमेराला काय ऍक्टिंग चालू करतो. हा मग असं बोलतो, मला दाखवला नाही ह्यो पाण्या. हा ह्यो राहायला कलावंती पासून नाही, प्रबळगडापासून आम्हाला बोलतो सोलो ट्रेकर. चला इथं वरती आलं की आपल्याला अशी कमान दिसते, म्हणजे कमानीचं स्वरूप दिसते जरासं तटबंदी टाईप. हे बघा, इकडनं जरा कठीण पॅच सुरू होतोय. एवढा पण कठीण नाही, पण हाय बोलतात कठीण. हे बघा, मी व्हिडिओ बंद करतो वाटतं.
हे बघा इथं 2 टाक्या बघायला भेटत आहे. पाणी आहे पण खूप तळा आलाय. हे बघा इथे 2 टाक्या बघायला भेटतात. थांबे फोटो काढू देता. आणि इथं एक छोटंसं मंदिर आहे. उभा जा बघ, तिकडे बघा. सरळ बघ. इकडं शिळा लागलाय वरती जातोय. आपल्याला प्रसिद्ध आता सारखे व्हिडिओ काढता येत नाही पण बघू जेवढं जमतं तेवढं काढू. इकडनं आलो वर. इकडे आले की 2 वाट्या दिसत आहे. आपण ह्या वाटेने जाऊ बाकी सकाळी करू. मित्र येत आहे. तर बघा गडावरती पोचलो आपण आणि आपण संध्याकाळचा व्ह्यू असा सुंदर मस्त की गार हवा सुटले. आणि इथं आपला ITI पासूनचा खास मित्र हर्षा. इथं जायला नाही परत तिकडे जा. कुठं तर कुकर घेऊन आलो कुकर. इथं आता आम्ही टेंट लावायला घेतोय. संध्याकाळचे वाजले 7:30. इथं आणि आम्ही टेंट लावतोय आता. तर जास्त आपण एक टेंट लावून झालाय. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ. आता दुसरा टेंटचा व्हिडिओ नाही काढत. तसं भेटू पुढं. चला जेवण बनवू. कुठे दिसतच नाही. कुठे काळा झाला काय. हा दिसला कुठे. भेटू. इथं आपल्याला विरमणी दादातर्फे एक कैरी भेटली आहे. विरमणी दादाने दिलेली. हा काल दिलेली. थँक्यू मनादा. थँक्यू मनादा. एक कैरी घरी राहिली. खाली बोल ना सर. घरी ज्ञानेश्वर आज शेफ बनतंय. आणि अजून तुझ्यासोबत तिला अजून कोण शेफ आहे. आणि ते काय आहे तो कांदा कापतोय. तसा कंपनीवर ह्योच कांदा कापतो भेल बनवायला. नाईटला आमची सोय असते कांदा भेलची. नमस्कार. आजची न्यूज आम्हाला बनवायची इथं आमच्या हा तर आम्ही मित्राला दिलेली लिस्ट. आतिशला लिस्ट नाही मित्राला दिलेली लिस्ट. जेवणाचं सर्व सामान ह्यो बाई आणणार होता. तर बाईनी काय केलं माहितीये का. सगळं आणलंय. सगळं आणलंय. आम्हाला बनवायची खिचडी. आम्ही आणलंय कांदा मसाले कडधान्य चक्क सोयाबीन आणि कुकर आणले. कुकर पण आणला. आणि आम्हाला खिचडी बनवायची चक्क आम्ही काय नाही आणलं तांदूळ. कोण विसरला. बाई आता मित्र 2 जण मित्र खाली गेले. तो बोलला देवराज आणि यो आपला अनिकेत. आता ह्याला काय बोलायचं सांगा. एक तर लेट आला त्याच्यामध्ये तांदूळ विसरला. 2 ठिकाणी थांबलो. ज्यूस पियाला पण थांबलो. 2-2 ग्लास दूध पिले. नाही रे मी. 2-2 ग्लास दूध पिले आम्ही. काय बोलला मला मसाले आण बघतो. कारण तुम्ही सोयासर आणता मसाले बोललो की. इकडे आम्ही आता चना मूग आणि शिमला मिरची बटाटा बिटा टाकून सगळी भाजी बनवली आहे. आणि शेप आहे ज्ञानेश्वर. इथं आम्ही सुका सोयाबीनची भाजी बनवणार आहे अशी सुक्यामध्ये. आणि दुसरा भात बनवणार आहे. बाईने इकडं खालतून जाऊन तांदूळ आणि मसाले घेऊन आलाय. फक्त पाण्यामुळे यांनी 2दा ट्रेक केलाय. एकाच दिवसात 2 ट्रेक केले. एकाच टायमाला एकाच गाडा. चेंज कर. हे बघा इथं भाजी आता शिजते. आत्ताच्या ज्ञानेश्वरनी हे टाकलंय आपलं काही कैरी टाकले आणि कोथमीर टाकू आणि जरासे शिजू जरा. कारण मूग अजून जरा शिजायचे आहे हलकासा.
इथं देवराजचा मित्र मेन कुक आहे. चालतंय. आमची मेहनत सांग. हा मगाशी सांगितली हे 2 मित्र गेलेले खाली. व्हिडिओ काढले आहे बघा. टाकल भाई येणार दे दरवेळचा आहे. ज्ञानास किचन. आता आम्ही इथं आता राईस बनवते. आणि हाईड करतो ते हराम. खालतून मित्रांनी एवढा मेहनतीने आणलेला मेहनतीचा राईस. किती भारी टॉर्च आहे. इथं आता भात ठेवलाय. या मला कुकराची च्या बातम्या. आता इकडं मित्रांनी भात बनवलाय पण हारसामुळे आपला भात जरा जास्तच झालाय. हे जरा भात बघा एवढा भात झाला तिथं. हे पण हे झालंय पूर्ण चिटकून बसलाय याला कुकरला. भात बघा. 10च्या न्यूज आता सध्या संपल्यानंतरला 11च्या न्यूजला आपण जेवून बिवून जरा भजनं करू. नंतर 11:30 पण होऊ शकतात. चालतंय. इथं आता ज्ञानेश्वर जेवायला वाढतंय आणि अनिकेत पण तिकडे वाढतंय. अरे घ्या. आणि इथं यो बसला पण खायला लगेच. बस का आता डायरेक्ट जेवून भेटतो. चला आता जर जेवण करून झालं आता शेकोटी करू. म्हणजे हे आवरू पहिला नंतर शेकोटी करू. आता आम्ही शेकोटी करतोय. समोर टेंट आहे. टेंटला हे टेंट वगैरे मस्त की बनवलंय. भाई जरा शेकोटी करते. शेकोटी जरा पुढंच कर. टेंट वरती हवा बिवा आली की जलायला नको. का लाकडं तोडतोय रे. हां डायरेक्ट पुन्हा तयारी करून येऊ. शेकोटी लावली आहे. पेटवली पण विकली आम्ही यापर्यंत. पाहतो नवसाला खंडोबा. हे जास्त पाहतो नवसाला. हा काय लिरिक्स सांगा. नाही तर पाठव ग्रुप वरती डायरेक्ट. रखुमा माझी पेरणी करी. रखुमा माझी पेरणी करी. माझा पांडुरंग नांगर धरी. माझा पांडुरंग नांगर धरी. माझी शेती पंढरी. माझी शेती पंढरी. माझी शेती पंढरी. रखुमा माझी पेरणी करी. रखुमा माझी पेरणी करी. माझा पांडुरंग नांगर धरी. माझा पांडुरंग नांगर धरी. माझी शेती पंढरी. माझी शेती पंढरी. माझी शेती पंढरी. अठरा धान्य मी पिकावितो. अठरा धान्य मी पिकावितो. अठरा धान्य मी पिकावितो. अठरा धान्य मी पिकावितो. चोर लुटारूंचे घर मी भरितो. चोर लुटारूंचे घर मी भरितो. मंडळाचे कार्याध्यक्ष आलेले आहेत. ते त्यांच्या मंडळाचं गाणं बोलणार आहे करू का चालू. आणि त्यांना ते गाणं त्यांच्या मंडळालाच पाठवायचं आहे. अंबाबाईला समर्पित. तांबड्याच्या अंबाबाईला. अंबाबाई तुझा सोन्याचा जुबा. अरे कामोठ्याची अंबाबाई तुझा सोन्याचा जुबा. तुझा ग दर्शनाला राजा कामोठाचा उभा. तुझा ग दर्शनाला राजा कामोठाचा उभा. तर आमचं भजन बिजन बोलून झालं. आता झोपायची तयारी करतोय. पण झोपतोय आम्ही कुठं माहिती आहे का एकदम निळ्या आकाशाखाली. एकदम रात्र अशी झाले. वरती चांद नाही. आणि इथं आम्ही टेंटचा उपयोग फक्त सामान ठेवायला केला. बॅगा ठेवायला. बाकी आम्ही सर्व इथं बाहेरच झोपले. एका टेंटमध्ये ज्ञानेश्वर आहे. एका टेंटमध्ये अनिकेत आणि हे आहे प्रणय आहे. बाकी आम्ही चौघं बाहेर आहे. हर्षा कुठे आणि देवराज. म्हणून लाईट लावला. हा आम्ही काले हो.
चालतंय. चांदणं बघा दिसलं तर आता जाऊ दे. गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो. आत्ताच उठलो इकडं. आम्ही इथं बाहेरच झोपलेलो कुठे आणि मी देवरात झोपणं होता. नंतरला काय माहिती उठून गेला तो. बाकी सगळं आज झोपलेलं आम्ही बाहेरच झोपलेलो. आणि इथं अनिकेत पण आहे. इथं सर्व लगेच राहायला उठले आणि फोटो काढायला गेले. आता इकडनं सूर्यास्त होईल. सॉरी सूर्यास्त बोलतो सूर्योदय होईल. मग अशी भारी लेअर अशी होती. आता आम्ही चाललोय खाली. म्हणजे खाली नाही जरा पुढं जातोय. तिथं सनराईजचा व्ह्यू बघू. इकडनं वाट गेली ना तर खालती वरती टेंट होतं तिथं खालती टाकी दिसते. ती टाकी दिसते. इथं पण टाकी आहे. खालून आम्ही बोललो ना नाही इथून पण पहिला इथूनच गेलो. काल इकडे टेंट लावायचा चाललेला पण सर्व कातळ आणि हे एक गोल गोल असे खड्डे असे टाईप पडलेलं म्हणून इथं नाही लावलं आणि मग गेलो राजवाड्याच्या इथं. चेंज काय करत बसणार नाही. फिरणार सनराईजचा व्ह्यू बघणार आणि टेंट पॅक करणार आणि लगेच खाली निघणार. तरी आम्हाला असं मला अंदाजात चाललं आहे की 9 वाजवतील घरी जायला. 10 करतील. 10 नाहीतर 11-12 वाजतील. आता तुम्हाला टाइम लॅप्समध्ये मस्त की सुंदर असा सनराईज असं बघायला भेटेल. सनराईज आत्ताच झालं मस्त की टाइम लॅप्स काढले. हलकासा मी आलो त्याच्यामध्ये चुकून. आता झालं. आता परत जरा मागे जातो मी तर इथं फोटो काढतोय. फोटो काढतो जरा हे बघा इथं पुन्हा असे टाक्या बघायला भेटतात तुम्हाला. काल इथं बस स्टार्टिंगला आलो ना त्यावेळेला हे बघा इथं टाकी 1 2 3 पुढं आहे 4 5 तिथं खाली 2 आहे 6 7 खूप आहे. झाला खाली पण आहे त्या चढताना. हे काहीतरी लिहिलंय दगडावरती. हे बघा या असली नावं लिहित जाऊ नको. छोड़ने के बाद हम इस तरह मर गए कि जिंदा लाश अरे काय टेंट पाशी आले. इथं काल हे केलेले शेपुटे कचरा सर्व आता उचलायचा. सर्व साफ वगैरे करायचं आणि निघायचं. चला चाय बनवू जरा आणि जा. बोल बोल काहीतरी बोल. केला नाही खात. इथं आता चाय बनवायला घेतली आहे. चाय म्हणजे बनवून सुरू झाला. ज्ञानेश्वर अनिकेत आणि कुठे भाई लवकर आला काय माहिती फोटो काढून. फोटोच नाही काढलं त्यांना बोलते चला चला चला. हे बघा चाय. ए चाय लालो चाय चाय. 10 रुपये ग्लास 10 रुपये ग्लास. याला आपण आलो मजा आली. रात्री आलास तर काय झालं असतं. आयला आम्हाला वाटलं कुत्रा नाही गडावरती काय. आणि असं कसं शक्य आहे कुत्रा नाही. पण दमला विचार. आता
सर चाय बी वगैरे पिऊन झाली, टेंट बी आवडला, बॅग बी आवडले. आता खालती उतरते. इथं आम्ही पुढं निघालो, कुठे आणि मी आणि अनिकेत आणि ज्ञानेश्वर आहे. आता जरा रस्ता हे आहे तर मग बॅगेला डायरेक्ट लावलं आहे. प्रत्येक किल्ल्यावरती कॅम्पिंग करतो ना आम्ही, म्हणजे अजून तीन हे तिसरे इव्हेंट आहे, पण प्रत्येक वेळी काय ना काय राहतं. यावेळी मेन वस्तू राहिली, भाईनी हे नाही आणला, राईसच नव्हता आणलेला. साला मला इथे हेल्मेट लागला, मी पुढे गेलो डायरेक्ट. अरे मला असल्या चप्पल मला चालतात नाही येत. ती आता आहे किल्ला तसा खूप छोटा आहे, 10 मिनिटात उतरू. पण सीन कसा आहे, आता वाजले 8:40 झाले. आता बघू खाली बाईक पर्यंत कितीपर्यंत पोचू. बाईक कायला पायथ्याशीच आहे. हे आईचा गाड, मला परत बॅग खोलायला लागणार. चावी खाली गेली, बाईकची चावी. हे बघा इथं टाकं वगैरे आहे, टाके आहे पुढं, पण पुढं वरती जायला रस्ता आहे, पण जरा रिस्की वाटतं आणि बॅगा पण खूप असं माझ्याकडे आहे. आता हेल्मेट घालून त्या पॅचवरनं उतरलो, कारण हेल्मेट सारखं दगडाला लागत होता आणि त्याच्यानं पुढं तोल जात होता. पण त्या हेल्मेट घालूनच सोडलं. फुल सेफ्टी. इथे मित्र आधीच उतरले, बॅग पण आहे खूप सारी. अरे भावडे, अरे लेट होते एकतर. चला, आणि अशा प्रकारे आपण गड 15 मिनटात उतरलो आहे. आता झाले 8:54. काहीतरी मी 15 मिनटात 8:40ला मी तुम्हाला बोललो की आम्ही उतरायला घेतले आणि इथं आता उतरलो आहे. खूप सारे मस्त इथं गाई गुरं बसले, जाम बसले. आपण जरा मागे जाऊ, लय भारी आहे. तर कसा वाटला आपला सांगशी किल्ला आणि कॅम्पिंग केलेले ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आणि हे आपण मित्र लवकरच परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ट्रेकवरती. आता नेक्स्ट ट्रेक करू का नेक्स्ट ट्रिप करू ते आपण नंतरला सांगूच. चला, तोपर्यंत बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. यो शेवटी इथं मित्र भेटलाच.